हॅलो गाईज, आपलं सर्वांचं नैना फॅशन डिझाईनमध्ये स्वागत आहे. तर आज आपण बघणार आहोत नवरात्री स्पेशल ड्रेस. देवीचा ड्रेस आहे आणि खूप सोप्या पद्धतीने शिवणार आहे. आणि एकदम साधं ब्लाऊजही बघू शकता तुम्ही, अटॅच पण करू शकता आणि तसंही ठेवू शकता. तर चला मग बनवूया आपण देवीचा ड्रेस. तर आपल्या घरातल्या देवीची उंची, लांबी वगैरे आपण बघूनच आपल्या देवीला ड्रेस शिवू शकतो. आणि स्वतः जेव्हा आपण शिवतो आपल्या हाताने, तेव्हा एक वेगळा आनंद मिळतो किंवा एक वेगळं फिलिंग येतं की आपण स्वतः शिवलेलं आहे. तर व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा. आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला दाबायचं विसरू नका, जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात पहिले तुम्हाला येईल. तर चला मग आपण बनवूया ड्रेस. तर ब्लाऊज पण दाखवते, सोप्या पद्धतीने आहे. आणखीन बघू आपण, पुढे व्हिडिओ टाकेल मी तुमच्यासाठी स्पेशल. तर इथे साध्या सोप्या पद्धतीने देवीचा ड्रेस शिवून दाखवलेला आहे. तर चला, उरलेल्या कापडामध्ये कसं बनवायचं आहे आपल्याला. तर इथे मी 2 कलरचा उपयोग केलेला आहे. तर मग चला, आणि आपण पाटली पल्लूसुद्धा म्हणू शकतो साडीला. तर काय करायचं आहे, काय घ्यायचं आहे आपल्याला. तर चला, इथे मी ग्रीन कलरचं काठापदराचंच ब्लाऊजचा कापड घेतलेला आहे, छोटासा आहे. तर चारी बाजूने शिलाई मारून घेतलेली आहे आणि लेस पण लावून घ्यायची आपल्याला. तर खालच्या साईडने लेस लावणार आहे मी आणि आजूबाजूला येलो कलरचं कापड लावणार आहे. तर कलर कॉम्बिनेशन आपण आपल्या इच्छेनुसार करू शकता. तर इथे मी ग्रीन कलरचं लेस लावून घेते आणि आपल्याला ज्या प्लेट्स आहेत त्या आपण टाकून घ्यायच्या आहे. आणि इथे मी प्लेट्स टाकून घेतलेले आहे. आणि इथे जे आपल्याला आपण दोरी घालणार आहोत किंवा दोरी लावणार आहोत, तर त्याच्यासाठी आपल्याला गोट तयार करून घ्यायचे आहे. तर मी ते पण गोट तयार करून घेते. आणि इथे आता 2 कलर आपल्याला यूज करायचे आहे. तर पहिले पूर्ण फ्रिल तयार करून घेते, नंतर गोट लावते. तर इथे जो येलो कलरचं कापड आहे त्याचे पण गोट मारून घेते खालून आणि नंतर मग आपल्याला लेस लावून घ्यायची आहे. आणि लेस पण लावून घेतली आहे मी. आणि आता मध्यभाग 2 भाग करून आपल्याला साईडला दोन्ही जोडून घ्यायचे आहे आणि त्याला पण प्लेट्स टाकून घ्यायचे आहे की जेणेकरून मधला जो भाग आहे तो खूप सुंदर दिसेल. ज्या निऱ्या आहे किंवा निऱ्या टाईप म्हणू शकता किंवा घागरा टाईप म्हणू शकता आपण. तर आता इथे दोन्ही साईडला दोन्ही बाजूनी जोडून घेते मी दाखवल्याप्रमाणे आणि प्लेट्स टाकून घेते. धागे वगैरे कापून घ्यायचे आहे, बघू शकता तुम्ही. आणि आपल्याला बरोबर माप घेऊन घ्यायचं आहे, किती आपली फ्रील आहे त्याप्रमाणे. आणि गोठ मारून घ्यायची आहे. गोठ असा मारायचा आहे की आतमधून आपली जी लटकनची दोरी म्हणा किंवा आपण जेव्हा पायपिंग तयार करतो किंवा पायपिंगची दोरी तयार करतो त्याप्रमाणे आपली त्याच्यामध्ये गेली पाहिजे. तर दाखवल्याप्रमाणे शिवून घ्यायचं आहे आपल्याला.
आणि आता आपण शिवून घेतलेला आहे. आणि आता याला पण मी लेस लावेल, पण पहिले आपल्याला लटकनची दोरी, कारण बांधायसाठी आपल्याला पाहिजे. जेव्हा घागऱ्याला आपण दोरी घालतो अशा प्रकारे आपल्याला आतमध्ये टाकायची आहे दोरी आणि व्यवस्थित गोठ मारून घ्यायचा आहे. जसं आपण गळ्याला किंवा प्लेट्स टाकतो त्याप्रमाणे आपल्याला जेवढ्या आपल्याला रुंदीची फोल्ड करू शकता तुम्ही. तुम्हाला जर जास्त मोठं पाहिजे असेल तर मोठं, लहान पाहिजे असेल तर लहान. दोरी पण आपण घातलेली आहे आणि आता याला आपण छानपैकी लटकन करणार आहोत. तर एक एक पार्ट तयार करून घेऊ पहिले आपण. आणि आता इथे लेस पण लावून घेते, सुंदर दिसते. लेस पण लावून झालेली आहे आपली. आता बघू शकता सुंदर दिसते आपला जो घागरा आहे तो. आणि आता आपण बॉडीचा वरचा पार्ट किंवा ब्लाऊज, तर इथे मी 2 सारख्या पट्ट्या घेतलेल्या आहे ग्रीन कलरच्या. त्याला दोन्ही साईडनी लेस लावून घेते. आणि दाखवल्याबरोबर लेस लावून झालेली आहे आणि जोडून घेतलेली आहे आणि लटकनची दोरी पण लावून घेतलेली आहे. तर आता आपल्याला बनवायचा आहे पदर कशा प्रकारे बनवायचा तर ते तुम्हाला दाखवते. तरी चालते, नाही लावला तरी चालते, कशाही प्रकारे करू शकता तुम्ही. नुसतं ब्लाऊज जे आहे ते पण घालू शकता आणि घागरा घालू शकता. तर इथे मी साडी तयार करून घेते. पूर्ण साडी बनवायची आपल्याला. तर इथे चला तर मग साडी बनवून घेते. तर साडीसाठी पण आपल्या इच्छेनुसार तेवढा लांब पाहिजे तेवढा आपल्याला कापड घ्यायचा आहे आणि तिन्ही बाजूने शिलाई मारून घेते आणि तिन्ही बाजूने लेस लावून घेते दाखवल्याप्रमाणे.
तर आपला पदरही तयार आहे आणि आता लावून घ्यायचा आहे. तिथेही आपल्याला प्लेट्स टाकून घ्यायचे आहे जेणेकरून आपली साडी चांगली दिसेल. पल्लू म्हणा किंवा पदर म्हणा तो पण अटॅच झालेला आहे आणि बघू शकता तुम्ही कशाही प्रकारे आपल्या देवीला तुम्ही ड्रेस घालू शकता. वरती तुम्ही लावू शकता, मध्ये पण बॉडी अटॅच करू शकता किंवा ब्लाऊज अटॅच करू शकता. तर ही झाली आपली देवीची साडी. आता नवरात्र जवळच येत आहे, तर घरी बनवलेली साडी आणि स्वतःच्या हाताने बनवलेली साडी जी आहे त्याचं एक वेगळं आनंद वेगळा मिळतो. आपण स्वतः बनवलेली आहे. आवडलं तर नक्की लाईक करा. सबस्क्राईब नसेल केलं त्यांनी सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. तर इथे आपल्या दुर्गादेवीचा ड्रेस किंवा नवरात्रात घालण्यासाठी आपल्या देवीचा ड्रेस तयार झालेला आहे.